आताची ब्रेकिंग न्यूज. लघवीच्या बहाणाने ताब्यातील संशयित आरोपी चकवा देऊन फरार. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर पथकाने शिरपूर तालुक्यातील गधडदेव परिसरात छापा टाकत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या टोळीवर कारवाई केली होती. एका झोपडीत बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान अजयसिंग उखळदे, मनोहर पिंपळदे आणि मोगा मुसळदे, सर्व राहणार शहादा, या तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. कारवाई दरम्यान संशयितांकडून मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तसेच साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर पथकाने प्रेसनोटद्वारे दिली होती. तिघा संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माननीय शिरपूर न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. संशयितांना रात्री वाहनाने पळासनेर येथील नवीन कार्यालयातील लॉकअपमध्ये नेण्यात येत होते. यावेळी वाहनात असलेल्या मोगा उखळदे या संशयिताने लघवी लागल्याचे सांगून वाहन थांबवण्यास भाग पाडले. वाहन थांबताच संधी साधून मोगा उखळदे हा संशयित अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके रवाना केली असून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान ताब्यातील आरोपी पळून गेल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असून या घटनेची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. फरार संशयिताचा शोध घेण्याचे आव्हान आता राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर उभे ठाकले